Hello and welcome to everyone. Now we see what is the stress. What is the stress? The definition of stress is, see that, internal elastic force upon area of cross section. What I say? Internal elastic force upon area of cross section. Then we see that what is the stress? Stress is equal to force upon area. Force upon area. एका युनिट क्रॉस सेक्शनवरती किती फोर्स अप्लाय केलेला आहे. ओके, दॅट इज द क्रॉस सेक्शन. ओके, हा क्रॉस सेक्शन घेतला. आता या क्रॉस सेक्शनवरती किती फोर्स अप्लाय झाला त्याला आपण काय म्हणतो? स्ट्रेस म्हणतो. देअरफॉर इंटरनल इलॅस्टिक फोर्स upon area of cross section. It is a ratio of internal elastic force upon area of cross section. Then F upon A. It is a formula of stress. F means internal elastic force. A means area of cross section. What is the unit of stress? Newton per meter square in MKS system and dyne per centimeter square in CGS system. Then now we see types of stress. Types of stress. या स्ट्रेसचे किती टाइप्स पडतात? There are 3 types of stress. या स्ट्रेसचे 3 टाइप्स पडतात. First type of stress. First type of stress is longitudinal stress. कोणता आहे? Longitudinal stress. Then what is the longitudinal stress? When applied force produce change in a length of body. जेव्हा एखादा फोर्स आपण अप्लाय करत आहे आणि तो काय आणत आहे? चेंज आणत आहे. बॉडीमध्ये जो चेंज आणत आहे त्याला आपण काय म्हणतो? लॉन्जिट्यूडनल स्ट्रेस. ओके, सी सम एक्झाम्पल. बघा, याला मी एक वायर बांधलेली आहे. ओके, आणि याला एक ब्रिक घेतलेला आहे. सपोज याचा मास आहे M. याची ॲक्च्युअल लेंथ आहे L. ओके, जितका याला स्ट्रेस मिळाला हा खाली आला. ओके, मग त्याची लेंथ जितका तो वाढला ती झाली स्मॉल L आणि फोर्स याला अप्लाय केला. म्हणजे हे जे ॲक्च्युअल वेट होतं, वेट इन्क्रीज केल्यावर हा एवढा खाली आली. हे वायर आणखी खाली स्ट्रेस झाली. देन इट इज कॉल्ड ॲज लॉन्जिट्यूडनल स्ट्रेस. अँड व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ लॉन्जिट्यूडनल स्ट्रेस? फोर्स अपॉन एरिया. स्ट्रेसचा फॉर्म्युला नॉर्मली काय आहे? फोर्स अपॉन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एरिया स्क्वेअर काय आहे? पायर स्क्वेअर. फोर्स जितकं वेट असेल तितकाच फोर्स लागणार आहे. सो वेट, त्याचा फॉर्म्युला काय आहे वेटचा? mg. टेक अ स्क्रीनशॉट.